ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनियनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे नमस्कार. श्री रामकृष्ण लीला प्रसंग या शास्त्रग्रंथाच्या 13व्या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण साधक भाव आणि त्याच्यामध्ये साधना आणि साधक या एका अध्यायाचं आपण परिशीलन करत आहोत. आणि सुरुवातीला साधना म्हणजे काय, हे साधना म्हणजे त्याच्या नावाखाली काय काय चुकीच्या गोष्टी कन्सेप्ट्स आहेत या संदर्भात आपल्याला महाराजांनी ऋषीप्रवर सार्वजनिक महाराजांनी आपल्याला सचेत केलं. आणि तेच करत असताना नेमकी साधना म्हणजे काय, जे ईश्वर प्राप्ती करता जे काही केल्या जातं योग्य मार्गाने ती साधना. आणि साधनेचं अंतिम फळ म्हणजे काय, तर सर्वानुभूती ब्रह्मदर्शन. आणि ते प्राप्त करण्याकरता दोन मार्ग, एक ज्ञान मार्ग आणि एक भक्ती मार्ग. ज्ञान मार्ग म्हणजे कोणता, नेती. आणि दुसरा हेच ईश्वर आहे इति हा दुसरा मार्ग. मागच्या बुधवारी नेमकी गुरुपौर्णिमा असल्याने आपला म्हणजे हा जो ही जी एक मलिका जी आहे सुरू, त्यात थोडंसं मागच्या बुधवारी वर्ग होऊ शकला नाही. थोडंसं आपण त्याचं जरा पुनरावृत्ती करून मग पुढे जाऊया. नेती या मार्गाचं आपण चिंतन करत होतो. आणि इति मार्गाचं आपण एक अल्पसं पण चिंतन केलं होतं. आणि आपल्याला लक्षात असेल की महाराजांनी म्हणजे ऋषीप्रवर सार्वजनिक महाराजांनी किती एकदम ज्याला म्हणतो की व्यवस्थितपणे आपल्याला हे समजावून दिलं की ज्या मार्गाने ज्ञानी ब्रह्मसाक्षात्कार करतो आणि सर्व भूतांमध्ये तेच एक ब्रह्मतत्व खेळत आहे याची त्याला अनुभूती होते, बिलकुल त्याच पद्धतीने भक्त सुद्धा आपल्या जीवनामध्ये सर्वप्रथम तो आपल्या इष्टाचं दर्शन मूर्तीमध्ये करतो. आणि मग त्याची जशी जशी प्रगती होते तसं तसं प्रत्येक जीवामध्ये तोच एक ईश्वर खेळत आहे याची अनुभूती त्या भक्ताला सुद्धा होते. आणि म्हणूनच सर्व भूतांमध्ये ईश्वर दर्शन किंवा ब्रह्मदर्शन हेच साधनेचं अंतिम फळ आहे किंवा अंतिम फल आहे. साधारणपणे काय होत असतं बंधू भगिनींनो, आपले
भक्ती मार्ग, आपण सगळे भक्ती मार्गी आहोत. का भक्ती मार्गी आहोत? कारण ज्ञान मार्गाकरता असणारी जे काही किमान गोष्टी ती आपल्याजवळ उपलब्ध नाही आहे. एक. आणि दुसरं म्हणजे की भक्ती मार्ग भगवान श्रीरामकृष्णांनी स्वतः सांगितलं की कली काळामध्ये नारदीय भक्ती हा एक सहज आणि सोपा उपाय आहे. आता ठाकूरांनी म्हटलं तो सोपा उपाय, पण त्याच्याकरता आपल्याकरता किती अडचणी आहेत हे आपल्यालाच माहीत आहे. पण बेसिकली कली काळामध्ये त्या सगळ्या साधनेकरता खूप एक मानसिक वेगळ्या प्रकारचं गठन पाहिजे आणि त्यातून प्रेम करणं, आपल्यावर कोणी प्रेम करू आणि आपण कोणावरती प्रेम करू हे आपलं एक सहज प्रवृत्ती असल्याने साधारणपणे आपण सगळे भक्तिमार्गी आहोत. आणि ही चर्चा करत असताना की नेती मार्गाने किंवा इति मार्गाने शेवटी ज्ञानी किंवा भक्त हे दोन्ही एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतात. याची चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती. आणि एक मुद्दा अजून आपल्या सर्वांना तो नक्की लक्षात असेल की सारदानंदजी महाराज जरा थोडंसं इतिहासामध्ये जाऊन सांगतात की या जगामध्ये इति हा मार्ग आधी याचा शोध लागला. का शोध लागला? कारण की आपले जे ऋषी मुनी होते जवळपास 5-6 हजार वर्ष आधी, त्यांना या संसाराचा, या जगाचा फोलपणा लक्षात आला. त्या संसाराच्या मागे न लागता त्यांनी आपले डोळे आतमध्ये वळवले आणि संसाराचा त्याग करून आणि त्यांनी ते आत्मतत्व स्वतःमध्ये किंवा अजून पुढे जाऊन तेच ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व सर्व इतर ठिकाणी सुद्धा खेळत आहे याची त्यांना अनुभूती झाली. आणि त्याच्यानंतर आता आत्मतत्वाशिवाय ते प्रेम लाभल्याशिवाय हे शक्य आहे का? इथे एक थोडासा मी एक जे सांगू इच्छितो की पहा, नेती मार्ग असो किंवा भक्ती मार्ग असो, इतिचा मार्ग असो, वैराग्याशिवाय ज्ञान सुद्धा प्राप्त होत नाही आणि भक्ती सुद्धा प्राप्त होत नाही. फक्त फरक एवढा असतो की जे ज्ञानी असतात ते सुरुवातीपासूनच या संसाराचा त्याग करतात, त्याच्या नादीच लागत नाही. आणि ते काय म्हणतात की जर हे संसार मिथ्या आहे तर त्याचे सुखभोग सुद्धा मिथ्या आहे, त्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाहीये. त्याच्याऐवजी काहीतरी आपण असं शोधूया की जे आपल्याला अनंत सुख, अनंत आनंद देईल. या मार्गाने ते जाऊन सर्व भूतांमध्ये ब्रह्मसाक्षात्कार करून घेतात. भक्त सुद्धा काय करतो? भक्त एकदम तो त्याग करू शकत नाही. पण जरी भक्त पूर्णपणे त्याग करू शकत जरी नसला तरी तो काय करतो? या सुखभोगाचं मिथ्यत्व त्याला पटलेलं असतं, पण तो संसारात राहून आपले कर्तव्य बजावत असतो. आणि फक्त कर्तव्य बजावत असतो एवढंच नव्हे, तर तो काय करत असतो की प्रत्येक आपले कार्याच्या मागे हे ईश्वराने मला दिलेलं आहे ही भावना त्याच्याशी जोडतो. पहा, वैराग्याशिवाय भक्ती सुद्धा शक्य नाहीये. फक्त फरक काय आहे की भक्त या संसाराचा त्याग टप्प्याटप्प्याने करतो. आपले प्रत्येक कर्तव्य, त्याचं भोक्तृत्व या संसारामध्ये ते निघून गेलेलं आहे, पण त्यांनी त्याग नाही केलेला आहे. त्यांनी काय केलंय की प्रत्येक ठिकाणी तो ईश्वराला बघत आहे. आणि मग त्याला जेव्हा हे लक्षात येतं की अरे मी कुठेतरी जास्त गुरफटत चाललेलो आहे, म्हणजे अजून ईश्वर प्राप्ती झालेली नाहीये, पण मला हे कर्तव्य ईश्वराने दिलंय, अशा भावनेने तो जेव्हा कार्य करत असतो तो हळूहळू मग आपले कर्तव्य तो कमी करतो. आणि अशा पद्धतीने ज्या एका ईश्वराच्या रूपावर त्याचं प्रेम असतं तिथे त्याला ते ईश्वराचं दर्शन होतं. अजून पुढे गेल्यावर, अजून त्याचं वैराग्य वाढल्यावर प्रत्येक भूतांमध्ये तेच एक ईश्वर खेळत आहे याची त्याला प्रचिती होत असते. या दुसऱ्या जो इति मार्ग आहे याच्या संदर्भात जर थोडंसं चिंतन केलं तर भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये एक आपल्याला प्रसंग वाचायला मिळतो. आणि ते म्हणजे मणिमल्लिक सिंदुरिया पट्टी
मध्ये राहणारे कलकत्त्याला, हे ठाकूरांचे खूप अन्यतम भक्त. आणि एकदा त्यांच्या कोणी लगनमधली एक स्त्री, ती पण ठाकूरांवरती तिची खूप श्रद्धा भक्ती असते, ती त्यांच्या भेटीला येते आणि खूप कळकळीने ठाकूरांना म्हटले. हा संदर्भ मी गुरुपौर्णिमेच्या व्याख्यानात दिला होता, पण आता आपला हा विषय सुरू आहे म्हणून त्याची मी पुनरावृत्ती करत आहे. आणि त्या ताई खूप कळकळीने म्हणतात की, काय सांगू ठाकूर, मला असं वाटतं की खूप ईश्वराला आणि तुम्हाला आळवावं, पण माझ्याकडनं तसं काही जमत नाही. तिची कळकळ बघून ठाकूरांना नक्कीच काहीतरी म्हणजे जाणवलं आणि त्यांनी लागलीच विचारलं की ही कुठेतरी प्रामाणिक बाई आहे, प्रामाणिक साधक आहे, कुठेतरी अडकलेली आहे. आणि लागलीच विचारतात की, सांग बघू, कोणावर तुझी माया आहे या संसारामध्ये? त्या सांगतात प्रामाणिकपणे की माझा पुतण्या आहे. मी देवाचं नाव घ्यायला जाते आणि बस त्याचा चेहराच पुढे येतो. छोटासा बाळ आहे, ते पिल्लू आहे. तर ठाकूर लागलीच म्हणतात, मग त्याच्यामध्येच गोपाळ बघा ना. ठाकूरांच्या या संपूर्ण लीला प्रसंग किंवा त्यांच्या जीवनामध्ये इतकं व्यावहारिक प्रत्येक गोष्ट आपल्याला, जे काही आपण थ्योरिटिकली चर्चा करतो, त्याचं डिमॉन्स्ट्रेशन हे मिळणारच ठाकूर महास्वामीजींमध्ये. फक्त ते आपल्याला हुडकायला पाहिजे आणि त्याचं महत्त्व आपल्याला पटलं पाहिजे. की पहा ठाकूर काय म्हणतात त्या ताईंना, की कोणावर तुझी माया आहे? आणि ते जेव्हा म्हणतात की माझ्या पुतण्यावरती माझी म्हणजे खूप माझं प्रेम आहे. लागलीच ते म्हणतात की त्यात काय झालं? त्या मुलाला जेव्हा तुम्ही खाऊ घालता, तुम्ही हा विचार करा की तुम्ही त्या गोपाळकृष्णाला खाऊ घालताय. त्याला अंघोळ घालताना हा विचार करा की मी गोपाळकृष्णालाच अंघोळ घालत आहे, वगैरे वगैरे. तर पहा, केवढ्या सुंदर पद्धतीने संसाराच्या त्यागाची आवश्यकता नाहीये, तितकी मनाची अजून तयारी नाहीये. पण कधी ना कधी तर आपल्याला पाऊल पुढे टाकायचं आहे. तर जे प्रत्येक कर्तव्य कर्म आपण करत आहोत आपल्या जीवनामध्ये, ते प्रत्येक कर्तव्य कर्म हे ईश्वराने आपल्याला दिलेले आहेत. ह्या भावनांनी, या भावनेलाच भक्ती मार्ग म्हणतात, इति इति मार्ग असं म्हणतात. हे 2 मार्ग, याची अजून आपल्याला थोडी खोलवर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. आवश्यकता म्हणजे स्वतः ऋषी प्रवर सारदांजी महाराजांनी नेती मार्ग आणि इति मार्ग याचा बराच सखोल याचं चिंतन इथे मांडलेलं आहे. थोडंसं आपण आता नेती मार्ग म्हणजे हे सगळं झालं आपल्या मागच्या काही वर्गातलं गोषवारा. तर थोडंसं पुढे जाऊया. नेती मार्ग म्हणजे नेमकं काय? तर हे एक ॲनालिटिकल अप्रोच आहे, विश्लेषणात्मक मेथड आहे. म्हणजे काय? की या मेथडनी, या विधीनी साधक काय करतो? स्वतःचा धांडोळा घेत असतो, मी कोण आहे? आणि विचार करता करता तो, मी हे शरीर आहे का? मी प्राण आहे का? मी बुद्धी आहे का? मी मन आहे का? मी इंद्रिय आहे का? आणि जेव्हा त्या आत्मतत्वाची परिभाषा त्याच्यावरती म्हणजे किंवा मीचा धांदोळा घेतो, मी आहे का? आपण बघितलं की किती वेळा आपण मी सांगत असतो, पण ते अनेक वेळा मी नेमका कोण हे सांगू शकत नाही. मी साधना करतो म्हणजे नेमकं कोण करतं? आजच्या ज्या स्थितीमध्ये आपण आहोत बंधू भगिनींनो, आपण असं म्हणू शकतो की आपण जे मी म्हणत असतो, इट इज अ बॉडी माइंड कॉम्प्लेक्स. का? जास्त करून कधी आपण मनावरती भर देतो, तर कधी शरीरावर भर देतो. इतरांवरती सुद्धा आपण त्याचं इंडिकेशन देत असतो, पण जास्त करून आपण मनाकडे किंवा शरीराकडे, कधी मनाकडे कधी शरीराकडे. तर मी साधना करतो किंवा मी हे काम करतो, तर साधारणपणे वर्तमान सायकॉलॉजिस्ट हे कबूल करतात की आपला जो मी आहे आजचा या अज्ञानामधला, हा काय आहे? हा बॉडी माइंड कॉम्प्लेक्स आहे. या जगाचं जे काही आपण भोग घेत आहोत, हे भोग सुद्धा या
बॉडी माइंड कॉम्प्लेक्सच्या माध्यमातूनच आपण घेत आहोत. मी रिपीट करतो, या जगामध्ये आपण जे वावरत आहोत, आपण याचं भोग घेत आहोत, हे कशाच्या माध्यमातून घेत आहोत? हे बॉडी आणि माइंडच्या थ्रू घेत आहोत. उदाहरण घेऊया, की कल्पना करा की कोल्हापूरच्या एखाद्या चांगल्या दुकानात जाऊन आपण एक चांगला मस्तपैकी एक लाडू खाल्ला. लाडू खूपच छान आपल्याला आवडला. पण शेवटी आपल्या जिव्हाच्या माध्यमातून त्याला एन्जॉय कोणी केलं? शास्त्र सांगतं की अल्टिमेट एन्जॉय करणारा, त्याचा आनंद घेणारा आत्मतत्व आहे. पण आपण तिथपर्यंत जाणार नाही. आपल्याला अनुभूती आहे का? नाही. आपण काय म्हणू? जिव्हानी आणि मनानी आपण आस्वाद घेतला. म्हणतो अरे वाह! खूप मस्त होता. आणि एवढंच नव्हे, कधीतरी 2 किंवा 3 वर्ष आधी दिल्लीला आपण असाच लाडू खाल्ला होता, त्याची स्मृती सुद्धा आपल्याला जागृत होऊन जाते. ती स्मृती कुठे असते? वेदांत सांगतात ती चित्तामध्ये असते, पण आता आपण समजूया मनातच असते. आणि आपल्याला ते दिल्लीच्या त्या लाडूची आठवण कोल्हापुरात ते लाडू खाल्ल्यानंतर होत असते. मी हे उदाहरण इतका डिटेलमध्ये का जाते? फक्त हे सांगण्याकरता, की या जगाचा आपण जे काही उपभोग घेत आहोत, ते सर्व उपभोग आपण आपला या मन आणि क्षमा करा, शरीर आणि बुद्धी, बॉडी आणि माइंड या कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून घेत असतं. आणि इथे आपल्या जे ऋषी झालेले आहेत सगळे जुने, त्यांचं किती कौतुक करावं तितकं कमी का? कारण की त्यांच्या हे लक्षात आलं, की जर या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून या जगाचा भोग घेत आहोत, तर या जगाच्या मागे असणारं जगतकारण ईश्वर किंवा जगतकारण जे ब्रह्मतत्व आहे, जगतकारण जे आत्मतत्व आहे, त्याचं सुद्धा अनुसंधान, त्याचा धांडोळा या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सच्या माध्यमातूनच घेऊ शकतो. ज्या या संसाराला आपण या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून भोग घेत आहोत, तर या जगाच्या पलीकडे असणाऱ्या ईश्वराला सुद्धा या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सच्या माध्यमातूनच प्राप्त करू शकतो. पुन्हा कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, की पण महाराज, बॉडी माइंड किंवा इंद्रियाच्या माध्यमातून ते ईश्वर आत्मतत्व पकडले जाऊ शकत नाही. अगदी बरोबर. पण याच मनाच्या पलीकडे काहीतरी आहे. मनाच्या द्वारे मनाच्या पलीकडे जायचं आहे. मनाच्या द्वारे ही जी मायारूपी एक एक जग आहे, म्हणजे मायारूपी हे जे मी शब्द वापरतो, फक्त ते ऐकून घ्या. मायाचं रूप म्हणजे टाइम, स्पेस अँड कॉझेशन. काळ, कार्यकारण भाव आणि अवकाश या 3 गोष्टींनी माया बनलेली आहे. याचा उलगडा मी कधीतरी भविष्यात करीन, पण फक्त हे शब्द ऐकून घ्या. माया म्हटलं तर 2 गोष्टी. जेव्हा आपल्याला ही फिलिंग येते की मी आणि तुम्ही वेगळे, टेक इट ग्रांटेड वी आर इन माया. बिलकुल बिनधास्त. जोपर्यंत आपल्याला ही फिलिंग आहे की मी आणि तुम्ही वेगळे, वी आर इन माया. जोपर्यंत आपल्याला काळ, अवकाश म्हणजे हे सगळं आहे, काळ, अवकाश आणि कार्यकारण भाव याचा अनुभव आहे आणि आपल्याला आत्ता आहे. फक्त थोडं धीर धरा. याचा अर्थ मी जेव्हा प्रसंग येईल तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करीन आहे. पण वी आर इन माया. तर हे जे मन आपलं आहे ना, ह्या मनामुळेच आपण मायामध्ये आहोत. या मायामुळेच या जगाचं म्हणजे भुरळामध्ये पडलेलो आहोत. मायारूपी या जादूमध्ये पडलेलो आहोत आणि मनाच्या माध्यमातूनच आपल्याला याच्या पलीकडे जायचं आहे. हे आपल्याला ऋषी प्रवर सारदानजी महाराज स्पष्टपणे सांगतात. आणि पहा, जो विचार काही 5-7 हजार वर्ष आधी केला होता, तो किती परफेक्टली कॅच केला सारदानंदजी महाराजांनी, की ज्या मन शरीराच्या माध्यमातून या जगाला भोगतो, तर तेच आपल्याकरता एक साधन आपल्याला ते बनू शकतं आपल्या ईश्वर प्राप्तीकरता किंवा आपल्या आत्मसाक्षात्कार करता. ठाकूर पण म्हणतात की अरे मुक्ती मुक्ती काय, मनोनाश म्हणजेच तर मुक्ती. ठाकूर फक्त सूत्र रूपात पहा किती सुंदर पद्धतीने मांडतात.
या मनामुळे सगळे प्रॉब्लेम आहेत. मनामुळे हे जग आहे. विवेक चूडामणीमध्ये ते मनोमय कोश फार सुंदर त्याचं एक्सप्लेनेशन आहे. आणि हे मन आहे म्हणून संसार आहे. आणि त्या मनाच्या माध्यमातूनच आपल्याला या जगाच्या पलीकडे किंवा मनाच्याच माध्यमातून आपल्या मनाच्या पलीकडे जायचंय. मी थोड्या शब्दांची खेळी करतोय, पण बरं पहा, आपल्याला शेवटी साधना करून ते तसं आपण न कळत करत आहोत. आपल्या मनाच्या माध्यमातून आपल्या मनानेच हे संसार रचलाय, त्याच्या पलीकडे आपल्याला जायचंय. आणि हा विचार ऋषी प्रवर सारदानंदजी महाराजांना म्हणजे अर्थातच त्यांच्या आध्यात्मिक अनुभवातून तर कळलाच, पण हा जो कन्सेप्ट आहे हा त्यांनी उपनिषदमधून घेतलेला आहे. मी फक्त 2 मंत्र छोटे वाचतो, त्याच्यात थोडक्यात अर्थ समजून घेऊया. त्यातून लक्षात येईल की हे 4 ओळीत महाराजांना कुठून सुचल्या आणि काय डेप्थ आहे महाराजांची. तो सिद्धांत मी एकदा पुन्हा रिपीट करतो. या जगाला आपण भोगत आहोत आपल्या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून. आणि या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सच्या माध्यमातूनच आपल्याला आत्मसाक्षात्कार घडवून घ्यायचा आहे. म्हणजेच काय, या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सच्या पलीकडे आपल्याला जायचं. केन उपनिषद याची सुरुवातच करतात केन उपनिषदचे ऋषी. ओम केनेशितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथम प्रैतियुक्तः केनेशितां वाचमिमां वदन्ति चक्षु श्रोत्रम कऊ देवो युनक्ती. पहा, हे त्या काळचे जे ऋषी, त्यांना हे प्रश्न सुचलेच कसे? म्हणजे आपल्याला सुचत नाही म्हणून मला आश्चर्य वाटतं. काय त्यांचा तो प्रश्न आहे की या जगामध्ये हे प्राण काम करतात, आपले कान काम करतात, आपलं नाक काम करतं, आपली जिव्हा काम करते आणि परफेक्टली काम करतात. ते कोणाच्या प्रेरणेने? कोणी त्यांना ताकद दिली? कोणाच्या आज्ञेने ते सगळं काम करतात? किती सूक्ष्म प्रश्न आहे. आपण कधी विचार केला का? नाही. कारण की विचार पण का नाही केला? कारण ती दृष्टिभंगी आपल्याला नाहीये. यात दोष आहे माझं असं म्हणणं मुळीच नाहीये. पण हे जे ऋषी म्हणतात की ओम केनेशितं पतति प्रेषितं मनः, की हे आपलं जे मन हे जड आहे. मी जड मन का म्हणतो? की समजा एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडली, त्याचं मन काम करत नाही. म्हणजेच काय, की आत्मतत्व त्या मनाला चेतना देत असतं. मृत्यू व्यक्तीचे कान काम करत नाही, त्याची जिव्हा काम करत नाही, त्याचं नाक काम करत नाही, त्याची त्वचा काम करत नाही. मग या लोकांना प्रेरणा देणारं कोण आहे? कोणत्या चैतन्याच्या माध्यमातून हे मन, हे शरीर या जगाला भोगत होतं? हा प्रश्न मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय बरं. ते कोणतं चैतन्य होतं की ज्या चैतन्याच्या माध्यमातून, म्हणजे ते चैतन्य आपल्या या सगळ्या इंद्रियांना, आपल्या मनाला एक आधार बनवून या जगाचा भोग घेत होतं. त्याच इंद्रियांना, मनाला पकडून आपल्याला त्या चैतन्यापर्यंत पोहोचायचं. आणि म्हणून तो दुसरा एक मंत्र पढून वाचतो मी आणि मग पुढे आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो यद्वाचो हवाच सौ प्राणस्य प्राणः चक्षुश्चक्षु अतिर्मुच्च धीराः प्रेत्या अस्मान लोकान अमृता भवंती. अरे तो कानाचा कान आहे. श्रोत्रस्य श्रोत्रम म्हणजे कोण? आत्मतत्व. मृत व्यक्ती काही ऐकू शकत नाही. तो त्याला काही वास येत नाही, त्याला काही थंडी वाजत नाही, गरमी होत नाही. त्याचं मन काही विचार करू शकत नाही. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो यद्वाचो हवाच. तो त्याची वाणीचं वाणी आहे. कोण? आत्मतत्व. म्हणजेच काय, की ते चैतन्य ते काय आहे? ते कानाचं कान आहे. ते आत्मतत्व काय आहे? ते कानाचं कान आहे. ते आत्मतत्व काय आहे? ती वाणीची वाणी आहे, की ज्याच्यामुळे माझी वाणी आणि तुमचे कान कार्यरत आहे. मी व्याख्यान देतोय, आपण सर्व ऐकत आहात. आपल्याला वाटतं कानाने ऐकत आहोत. नाही. जर ते तत्व नसेल, मी बोलू शकणार नाही, तुम्ही ऐकू शकणार नाही. ऋषी जे सांगतात ते आपण आपल्या
मनबुद्धीच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या मनबुद्धीला चेतना देणारं कोण आहे? ते आत्मतत्व आहे. आणि तेच आत्मतत्व, आपली मुश्किल काय बंधू भगिनींनो, की याच मनबुद्धी, हे आपले श्रोत्र, चक्षु, आपली त्वचा, याच्या माध्यमातून आपण जगाचा भोग पण घेतो. पण आपण साधक आहोत. पण आपल्याला हे माहिती आहे की याच्याच माध्यमातून, याच मनाच्या माध्यमातून आपल्याला मनाच्या पलीकडे जाऊन, हे तू मी सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या रिलेशनच्या पलीकडे जाऊन आपल्याला ते एकत्व गाठायचं आहे. ते एकत्व काय आहे? जो आपल्या कानाचा कान आहे, नाकाचं नाक आहे, त्वचाचं त्वचा आहे, मनाचं मन आहे, प्राणाचे प्राण आहे. ते नसले तर हे तुमच्याकडे कितीही असू देत, त्याला काही अर्थ नाही. भगवान श्रीरामकृष्ण खूप सुंदर उदाहरण देऊन सांगतात की समजा खूप सारे 00000 लिहिले, त्याला काही अर्थ नसतो. पण त्याच्या पुढे फक्त जर एक लिहिला तर त्या सगळ्या शून्यांना अर्थ लागतो. 10,000 कोटी. पण तो एक काढला तर सगळे शून्य. कानाचं कान, नाकाचं नाक, त्वचाची त्वचा, जिव्हाची जिव्हा, वाणीची वाणी, प्राणाचे प्राण, मनाचं मन, ते आत्मतत्व आहे. आणि ते कसं प्राप्त करायचं आहे? आपल्या मनाद्वारेच, आपल्या मनाच्या पलीकडे जाऊन ते प्राप्त करायचं आहे. म्हणून जे ऋषीप्रवर दादाजी महाराज हा जो 3 ओळीचा सिद्धांत जो मांडला, आणि त्याच्यावरती जेव्हा आपण सखोल चिंतन करतो तेव्हा लक्षात येतं की खरंच काय आपले ठाकूर आणि काय त्यांचे ते एकापेक्षा एक महान शिष्य. काय ते म्हणतात की ज्या शरीर किंवा ज्या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सनी आपण या जगाला भोगत असतो, त्याच बॉडी माइंड कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून आपल्याला ईश्वरापर्यंत जायचं आहे. म्हणजेच काय? मनाच्या माध्यमातून मनाच्या पलीकडे जायचं आहे, असं आपल्याला ऋषीप्रवर सांगतात. आणि आपण तेच करत आहोत. साधना करतोय म्हणजे काय करतोय? थोडंसं या साहित्याच्या बद्दल, म्हणजे शास्त्र ग्रंथाच्या बद्दल सांगायचं बंधू भगिनींनो, तर मला असं वाटतं की उपनिषद आपल्याला, म्हणजे ही जी भाषा ज्यांनी वापरली शारदानंदजी महाराजांनी, ही भाषा कुठली आहे? ही उपनिषदचीच भाषा आहे. उपनिषद आपल्याला आत्मतत्वाची महती सांगतात आणि सूत्र रूपात आपल्याला सांगतात की ते आत्मतत्वापर्यंत तुम्हाला कसं पोहोचायचं आहे. बिलकुल मोजके 11 उपनिषद आहेत, तसे 108 आहेत, पण शंकराचार्यांनी फक्त 11 उपनिषदांवरती भाष्य लिहिलं आहे. पण आपण थोडंसं जरा आपल्याला ते समजणं, ते संस्कृत आणि ते व्याकरण जरा अवघड जात असतं. म्हणून आपल्याला काय की साधारणपणे रामायण, महाभारत, दासबोध, तुकाराम गाथा, हे ग्रंथ आपल्याला, म्हणजे मी थोडा अंतर करून एक थोडं चिंतन करू, पण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया की या सगळ्या, म्हणजे विशेषकर रामायण आणि महाभारतमध्ये काय दाखवलंय? रामायणमध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ईश्वराची एक प्रतिमा असते, एक आदर्श असतो आणि तो आदर्श नेहमी डेव्हलप होत जातो. हे आता मी स्वामी विवेकानंदची ज्ञानयोगची भाषा बोलतोय बरं. जशी जशी आपली उन्नती होते ना, आपली आध्यात्मिक उन्नती जी आपल्याला न कळत होत असते, तर आपल्या मनामध्ये ज्या ईश्वराची जी प्रतिमा असते ती उंचावत जाते. आणि साधारण लोकांकरता हे रामायण, महाभारत हे खूपच योग्य का आहेत की एक समाजामध्ये एक आदर्शाची एक प्रतिमा ते तयार करतात. आणि हे साधारण लोक त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात, चिंतन करतात. आणि प्रत्येकाला उपनिषद किंवा ह्या प्रकारचं बिलकुल खोलवर जाणं हे जमत नसते, तितका वेळ पण नसतो आता तर. तसंच दासबोध किंवा तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, हे दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं वागावं याच्यावरती खूप भर देतात. उपनिषद याच्यावरती बिलकुल भर देत नाही. का? ते फक्त जे नेतीचे साधक आहेत त्यांच्या पुढे आत्मतत्वाचे इतके गोडवे गातात की ते आत्मतत्व तुम्ही आत्मसाक्षात्कार केल्यानंतर तुमचे सगळे दुःख दूर होणार, तुम्हाला अनंत आनंद मिळणार, तुमचे सगळ्या प्रकारची भीती जाणार, वगैरे वगैरे वगैरे. आणि सूत्र रूपामध्ये तुम्ही कसं पोहोचू शकता इतकं छोटे रूपात ते सांगतात.
पण जोपर्यंत आपली एक मनाची स्थिती होत नाही तोपर्यंत ते सगळं डोक्याच्या वरनं जात असतं. म्हणूनच साधारण समाजामध्ये का रामायण, महाभारत, दासबोध, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी ही का सुप्रसिद्ध आहे आणि असली पण पाहिजे. या गोष्टींचा जितका प्रचार प्रसार होईल तितके सामान्य जन म्हणजे काय की आधी नैतिक जीवन आणि नंतर आध्यात्मिक जीवन हे सगळे ग्रंथ रामायण, महाभारत कसं वागावं आपल्याला हे सांगतात. तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, दासबोध हे काय सगळं काय सांगतं आपल्याला की आपलं आचरण कसं असलं पाहिजे, नैतिकता कशी असली पाहिजे. अरे आधी नैतिकता त्याच्यानंतर अध्यात्म. पण या सगळ्याबद्दल बोलायची फुरसत उपनिषदला नाहीये. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आत्मतत्वाचे गोडवे गातात उपनिषदचे ऋषी, पण आत्मतत्व आपण आपल्या बुद्धीने समजू शकतो का हो? समजू शकत नाही. मग ज्या गोष्टी समजू शकत नाही त्याला प्राप्त कसं करायचं? पण तेच तुम्ही दासबोध बघा की तुम्हाला काय सकाळपासून उठून काय केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी सांगते. म्हणून उपनिषद हे समजायला फार कठीण आहे. बौद्धिक स्तरावरती त्याला कॉम्प्रिहेंड करणं, समजणं म्हणजे जी गोष्ट आपल्या बुद्धीच्या कक्षेच्या बाहेर आहे. कोणी जर मला विचारलं की स्वामीजी तुम्ही ती अमुक अमुक नवी कार बघितली का? तिला 6 चाकं असतात. आता 6 चाकाची कार मी कधी बघितलीच नाही, तर मी काय त्याला सांगणार, काय बोलणार? तर तसंच आत्मतत्व हे आपल्या इंद्रियांच्या पलीकडचं असल्यामुळे मग साधारणपणे अनेकदा हा प्रश्न मला विचारतात भक्त लोक, महाराज तुम्ही फार छान बोललात हो, विवेक चूडामणी. या घटना घडत असतात. पण नेमकं करायचं काय आम्हाला? आणि म्हणून उपनिषद समजणं जरा अवघड असतं. पण रामायण, महाभारत, दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा हे आपल्याला नैतिक जीवन जगण्याकरता आपल्या रामकृष्ण संघाचे एक स्वामीजी फार सुंदर सांगतात की व्यावहारिक जीवनामध्ये व्यावहारिक अध्यात्म म्हणजे दैवी गुणांचं आचरण आणि हृदयात भक्ती. आणि त्याला या दैवी गुणांच्या आचरणाला भक्कमपणा देण्याकरता हे सगळे जे शास्त्र आपले रामायण, महाभारत किंवा दासबोध हे सतत वाचलं पाहिजे. त्यातून भक्ती पण आपली दृढ होते आणि आपल्याला ते मार्ग सुद्धा दाखवत असतात. आणि या सगळ्या आता मी 2 थरांचे शास्त्राची चर्चा केली बंधू भगिनींनो. पहा कुठं उपनिषद निघाला आणि मी शास्त्रग्रंथाकडे वळलो. पण मला असं वाटलं की याची पण चर्चा झाली पाहिजे. तर आपण आधी चर्चा केली उपनिषदची, नंतर चर्चा केली आपण दासबोध किंवा ज्ञानेश्वरी किंवा इतर ग्रंथांची. पण आता मी थोडी चर्चा करू इच्छितो भगवद्गीतेची. भगवद्गीता एक असा ग्रंथ आहे की त्याचं स्टेटस फार वेगळं आहे. तुम्ही विचाराल का हो? कारण की भगवद्गीताचं एक असं एक शास्त्र ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये आत्मतत्वाचे गोडवे सुद्धा गायला गेलेले आहेत आणि 4 योगांच्या माध्यमातून ते तुम्ही आचरणात कसं आणू शकता हे सुद्धा सांगितलेलं. आणि म्हणून त्याची जी एक जो स्टेटस आहे त्याला श्रुती ग्रंथ पण म्हणतात आणि स्मृती सुद्धा म्हणतात. शब्द फक्त ऐकून ठेवा, हे पुढे कळतील तुम्हाला. उपनिषद म्हटलं म्हणजे फक्त श्रुतीच. इतके गोडवे गातील आणि एक सूत्रात म्हणतील तुम्हाला काय करायचं आणि ते पण काही कळत नाही. पण गीता खरंच अद्वितीय, अद्वितीय आणि कदाचित म्हणूनच आपले स्वामीजी आयुष्यभर त्यांनी 2 पुस्तकं आपल्याजवळ नेहमी ठेवली. एक इमिटेशन ऑफ क्राइस्ट, थॉमस ए कॅम्पिसचं, ते त्यांना खूप आवडायचं आणि प्रथम स्थानी म्हणजे भगवद्गीता. नेहमी आपल्याजवळ ठेवायचं. तर हे उपनिषदांचं काय महत्त्व आहे किंवा इतर शास्त्रग्रंथांचं म्हणजे कसं असतं की आपण या लीला प्रसंगामध्ये पहा सुरुवातीला एक वाक्य मांडलं होतं ऋषी प्रवर शारदानंदजी महाराजांनी की प्रत्येकाच्या मनाच्या स्थिती अनुयायी सत्य आकार घेत असतं. आणि हे कोणाच्या संदर्भात ते बोलले होते? स्वामी विवेकानंदच्या संदर्भामध्ये. लक्षात असेल कदाचित तुम्हाला. कारण की सुरुवातीला स्वामीजी आपले विचार दुसऱ्यांमध्ये खूप थोपवायचे.
तो त्यांचा तो एग्रेसिव्ह नेचर होता, पण पुढे एकदम बदलले ते. त्या संदर्भात म्हणजे तेव्हा सारदानजी महाराजांनी त्यांच्यावरती एक ज्याला म्हणतो की एक रिमार्क केला होता, की तसे का वागायचे? कारण की तेव्हा तितकी मनाची उन्नती झाली नव्हती आणि आपली प्रत्येकाची पण. जशी जशी आपली मनाची उन्नती होत जाते, तशी तशी सत्य हा वेगळा वेगळा आकार अजून उन्नत आकार घेत असतो. भारतामध्ये 150 कोटीचा हा देश, प्रत्येकाची मनाची स्थिती सारखी असं शक्यच नाहीये. तर प्रत्येकाला त्याच्या आवडी-निवडी मनाच्या स्थितीप्रमाणे त्याला शास्त्रग्रंथ मिळवत, म्हणून तर संत येतात. म्हणून तर ऋषी येतात. ऋषी येतात एकदम बिलकुल नेती-नेती. काय जगत मिथ्या सोडा. हे एकदम टॉप क्लास. म्हणजे ते टॉप क्लास म्हणजे हे काही इन्फिरियर झाले असं नाहीये बरं. प्रत्येक जीवाची गती असते आणि त्या गतीला, त्या मनाच्या स्थितीला आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. म्हणून संत येतात आणि याच उपनिषदातले सत्य एकदम सोपे करून आणि त्याला व्यावहारिक करून आपल्याला दासबोध, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी या माध्यमातून ते जनसामान्य सांगतात. म्हणजे आधी नैतिक जीवन जगा, ते नैतिक जीवन जगता जगता तुम्हाला आत्मतत्वाची ओढ लागेल आणि तुमचा प्रवास बिलकुल सोपा होईल. हे फार म्हणजे हे जे 3 टप्पे आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. तर तो हा विचार माझ्या मनात एकदम बिलकुल स्फुरून मला खूप ते हे वाटलं की खरंच की भारतामध्ये ही संतांची मांदियाळी जी आपण बघत असतो ते का आहे? त्यांचं फार, फार मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. कारण की जनसामान्यांना जे दैनंदिन भाकरी कमवण्यामध्येच ज्या बिचारे ज्यांचे जीवन पिसलेले आहेत, ते कुठे उपनिषद वाचणार? हे सगळे कठीण कुठे हे करणार? मग पण त्यांचे कुठेतरी ओढ आहेत. तर त्यांना सामान्य गोष्टी समजल्या पाहिजेत आणि त्यांना इमिजिएट जे त्यांचे आध्यात्मिक गरजा आहेत, नैतिक जीवन जगणे, हृदयात भक्ती ठेवणे, मग त्याच्याकरता हे सगळे शास्त्रग्रंथ असतात आणि म्हणूनच आपल्याकडे संतांची ही मांदळी मोठी एक सिरीज मांदियाळी आहेत आणि ते युगप्रयोजनानुसार तेच तत्व जे उपनिषदमध्ये सगळ्या ऋषींनी मांडलेले आहेत, ते सोपे सहज करून म्हणजे कधी-कधी त्या लहान बाळाला घट्ट दूध पचत नसते, तर आई काय करते? त्यात थोडं पाणी टाकते. प्रमाणामध्ये पाणी टाकून मग ते बाळाला पाजते आणि ते त्या बाळाला दूध ते पचतं. तर हे जे ऋषींनी जे सत्य, अवतारांनी जे सत्य मांडलेले आहेत, ते आपल्याला संत लोकं त्याला जरा आपल्याला पचेल अशा स्थितीमध्ये ते आपल्याला आणून देत असतात. असो, बरीच चर्चा आपली याच्यावरती झाली. या शास्त्रग्रंथाचे म्हणजे हे कसे प्रत्येक समाजाच्या प्रत्येक स्तराकरता किती उपयोगी आहेत, त्या संदर्भामध्ये आपण ही चर्चा केली. थोडंसं अजून पुढे जाऊया आणि नीती मार्ग जिथे आपण चर्चा करत होतो, त्याची पुन्हा थोडी चर्चा म्हणजे मुख्य आपल्या विषयाकडे वळूया. नीती हा मार्ग विश्लेषणात्मक असतो. सुरुवातीलाच तो साधक काय करतो? जगाचा फोलपणा त्याला लक्षात येतो आणि तो या जगाच्या सुखभोगाकडे वळून सुद्धा बघत नाही. याच्या आधी मला लक्षात आहे, ते उदाहरण मी दिलं होतं आणि मला पूर्ण विश्वास आहे तुम्हाला सुद्धा लक्षात असणारच शिवानंदजी महाराजांचा. ठाकूरांची भेट होण्याच्या आधीच त्यांना ही अनुभूती व्हायची की या जगाचं अस्तित्व नाहीये. सतत त्यांना अनुभूती व्हायची हे जग म्हणजे म्हणतो ना की तरंगत आहे, भासून राहिलंय नुसतं. पण याचं अस्तित्व नाहीये. त्याला मार्ग सापडत नव्हता. ठाकूर आल्यानंतर त्यांची पहिली भेटच होते एका भक्तांच्या घरी आणि त्या दिवशी ठाकूर फक्त समाधीच बोलतात. तर हा जो नेतीचा जो साधक असतो, हा या जगामध्ये तो सुखभोगाकडे डुंगून बघत नाही, कारण की त्याला हे लक्षात येतं की नाही हे सगळं मिथ्या आहे, फोल आहे. आणि मग मी कोण याचा धांदोळा घेता घेता मी शरीर नाही, मी मन नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, म्हणजे अहंबोध नाही, असं करता करता जेव्हा त्याचं मन
संपूर्णपणे वृत्तीहीन होऊन जातं. आता हा शब्द मी पहिल्यांदा वापरतोय, वृत्तीहीन होणं म्हणजे नेमकं काय? थोडंसं आपण याची चर्चा करूया राजयोगाच्या माध्यमातून. की पहा, स्वामीजी म्हणतात की आपलं मन कसं आहे, एखाद्या तलावासारखं आहे. कल्पना करा की आपण एखाद्या तलावाच्या काठी आहोत, आपण सर्वजण उभे आहोत आणि इथे खूप शांतता आहे आणि कोणत्याही प्रकारची तरंग उमटत नाहीये त्या तलावावरती. पण अचानक मला काहीतरी होतं, मी एक मोठा दगड घेतो आणि तो पाण्यात टाकतो एकदम मध्यभागी. तर काय होणार? तरंगा उमटतील, काठापर्यंत जातील, पुन्हा येतील, काठापर्यंत जातील, असं सतत चालू असणार जोपर्यंत पाणी शांत होत नाही. आणि ते पाणी जे डिस्टर्ब झालेलं आहे ते बघून मला अजून आनंद होतो. मी अजून 10, 12, 8, 10 दगड त्यात फेकतो. म्हणजे काय होणार? सतत त्या तरंग उमटत राहतील. बिलकुल आपल्या मनाची हीच स्थिती असते बंधू भगिनींनो. 5 इंद्रियांच्या माध्यमातून नाक, जिव्हा, त्वचा, कान या सगळ्यांच्या माध्यमातून आणि डोळे आपण काय करत असतो? या संसाराला ग्रहण करत असतो आणि आपल्या त्या जे मनरूपी तलाव आहे त्याच्यामध्ये असंख्य लहरी, म्हणजे मनाची अस्वस्थता स्पष्ट म्हणायचं तर. आणि त्या एक दगड टाकला की एक तरंग उमटली की त्याला म्हणतात एक वृत्ती. मी बघितलं समोर, काय सुंदर हिरवळ आहे हो, सुंदर हिरवळ आहे, पण झाली एक वृत्ती माझी निर्माण झाली, माझं मन अस्वस्थ झालं. मग पुन्हा कुठेतरी स्मृती निर्माण होते की अरे ते साताऱ्याच्या जवळ फार सुंदर धबधबा आहे, तो सुरू झाला असेल. गेलं. अशा असंख्य वृत्ती आणि ते 5 इंद्रियांच्या माध्यमातून आपण तयार करत असतो. आपले संस्कार, अपुऱ्या वासना आणि कर्मांचे फळ आणि अष्टपाश हे ठळक सांगतोय. याचे अजून सबभाग किती आहे आणि या सगळ्या गोष्टी सतत आपल्या त्या मनरूपी तलावाला सतत त्याच्यामध्ये तरंगा उमटत असतं. आता इतक्या तरंगा जर असतील तर त्याच्यामध्ये त्या ईश्वराचं, आत्मतत्वाचं प्रतिबिंब कसं पडणार? तर नेती किंवा वेदांताच्या च्या संदर्भात आपण जेव्हा उपासना करतो तर काय करतो? आपले संस्कार पुसण्याचा आपण प्रयत्न करतो. आपले अष्टपास पुसण्याचा प्रयत्न करतो. आपले अपुरे ज्या वासना आहे त्यांना नायनाट करण्याचा प्रयत्न करत असतो. आपले कर्मफळ हे नाहीसे होत. हे सगळं झाल्यानंतर मग ते आपलं मनरूपी तलाव ते पूर्ण शांत होईल आणि तेव्हा कुठे आपलं जे मन आहे ते वृत्तीहीन, ठाकूरांच्या भाषेमध्ये मनोनाश होईल आणि तेव्हा आपल्याला ते ठाकूर सतत म्हणतात की निर्विकल्प समाधीचा लाभ होईल. नेतीच्या मार्गाने निर्विकल्प समाधी म्हणजे एकदम टोकाची गोष्ट आहे. निर्विकल्प शब्दाचाच अर्थ आहे की जिथे दोन नाही. आत्ताच आपण चर्चा केली होती ना मायाच्या संदर्भामध्ये की आपण मायामध्ये आहोत. याचा काय सगळ्यात मोठा प्रमाण? जेव्हा मला हा बोध होतोय की तुम्ही आणि मी वेगळे, यू टेक इट ग्रांटेड विदाउट फेल, आपण मायामध्ये आहोत, बिलकुल मायामध्ये आहोत. ज्या दिवशी अनुभूतीच्या स्तरावरती हा अंतर निघून जाईल ती स्थिती निर्विकल्प समाधी या अर्थाने असते. एक वाक्य आपण शास्त्रांमधलं नेहमी ऐकत असतो. या रामकृष्ण संघाच्या स्वामीजींकडनं तुम्ही नेहमी ऐकलं असेल, अहम ब्रह्मास्मी. बंधू भगिनींनो लक्षात घ्या, हे वाक्य सुद्धा आपल्याला निर्विकल्प समाधीच्या त्या टोकापर्यंत नेत नाही. का? काय याचा अर्थ आहे? अहम ब्रह्मास्मी म्हणजे त्या ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झालेला आहे, पण अजून मी आणि ब्रह्म एक आहे. मी आणि ब्रह्म म्हणजे हा मीचा बोध मला आहे. मीचा बोध जर आहे म्हणजे अजून पूर्ण साक्षात्कार झालेला नाहीये. तो अहम ब्रह्मास्मी मधला अहम सुद्धा गळाला पाहिजे, तेव्हा पूर्ण निर्विकल्प. म्हणजे जिथे दोन आहे, जिथे काहीतरी विकल्प आहे
तिथे म्हणजे अजून साधना पूर्ण हे झालेली नाही आहे, स्पष्ट एकदम. जिथे दोन आहे, अहम वेगळा आणि ब्रह्म वेगळा, नाही. ज्या दिवशी हे अहम ब्रह्मास्मी सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सगळं शास्त्राने सांगून ठेवलंय बरं, बृहदारण्यकोपनिषदचं आहे. ज्या दिवशी सर्वम खलु इदम ब्रह्म ही अनुभूती झाली, यस, लाली मेरे लाल की जित देखो तित लाल, लाली देखने मैं गई मैं भी हो गई लाल. उत्तर भारतातल्या मधल्या एका संतांचं आहे की लाली देखन मैं गई जित देखू तित लाल. म्हणजे कसं असतं, आत्मसाक्षात्काराचे पण टप्पे असतात. टप्पे कसे असतात की आपण जेव्हा नेतीनेतीची साधना करतो, उपासना करतो, तर आपल्यामध्ये ते ब्रह्मतत्व आहे याची आपल्याला चुणूक लागते. आणि ती चुणूक असं पण नाही की पूर्ण दिवसभर आहे, काही क्षणापुरती येते मग ते निघून जाते. म्हणजे कल्पना करा की मुलगा शिक्षण जेव्हा घेतो, अचानक तो PhD ला पोहोचत नाही. KG1 KG2 तो प्रवास सुरू होतो आणि मग केव्हा 20-25 वर्षानंतर तो PhD ला क्वालिफाय करतो. मग 30 वर्षानंतर तो PhD होतो. बिलकुल तसंच आहे. टप्प्याटप्प्याने आपल्याला त्याची ती अनुभूती होत जाते. मग एक क्षण असा येतो की मी स्वतः ब्रह्म आहे याची पूर्ण अनुभूती होते. आणि मग अजून साधना वाढवल्यानंतर, वैराग्य वाढल्यानंतर, पावित्र्य प्राप्त झाल्यानंतर मग सगळ्या दूर तेच एक ईश्वर खेळत आहे, तेच एक ब्रह्मतत्व खेळत आहे याची अनुभूती होते. लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल, लाली देखन मैं गई मैं भी हो गई लाल. म्हणजे मी स्वतः सुद्धा त्या पूर्ण रंगामध्ये रंगून गेले. हा त्याचा पूर्ण तो अर्थ असतो. आणि अजून त्याचं एक असतं की जिथे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, सांडिली त्रिपुटी दीप उजडला घटिमी, हे सगळं रिपीट पुन्हा काही काही गोष्टी रिपीट होत आहेत. पण त्याचं कारण काय आपण चिंतन करत आहोत. निर्विकल्प समाधी म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही. विचार करणारा, ज्याचा विचार होत आहे आणि विचार इटसेल्फ, हे सगळे एक होऊन जातात. त्रिपुटी, ज्ञाता, आत्मतत्व, ज्ञेय, ज्ञाता मी, आणि हे जे ज्ञान आहे हे सगळं एक जेव्हा होऊन जातं तेव्हा बस ती निर्विकल्प समाधी लाभत असते. तर ह्याचं संपूर्ण खूप सुंदर वर्णना एक छोट्याशा पॅरेग्राफमध्ये ऋषी प्रवर साधनजी महाराजांनी केलेली आहे. पण त्याच्यामध्ये एक त्यांनी नोट दिलेला आहे की या संदर्भात अजून जर वाचायचं असेल तर भगवान श्रीरामकृष्णांचा गुरुभाव, त्याच्यातून सुद्धा आपण काही चर्चा करणार आहोत. कारण की पुन्हा याचा संदर्भ केव्हा लागेल सांगता येत नाही. आत्ता संदर्भ लागलेला आहे, तर त्याची सुद्धा चर्चा आपण गुरुभावातून आपण करण्याचा प्रयत्न करूया. पण त्याच्या आधी या निर्विकल्प समाधीमध्ये किंवा भावमुखामध्ये भगवान श्रीरामकृष्णांना काही दर्शनं व्हायची, त्याच्या संदर्भात काहीतरी चर्चा केली पाहिजे मला असं वाटतं. आणि ते फार जरुरी आहे. आपण वचनामृतमध्ये सारखं सारखं वाचतो की ठाकूर आत्ता भक्तांशी बोलत होते आणि आत्ताच बिलकुल एखाद्या प्रेतासारखे बिलकुल काष्ठवत पडलेले आहेत. किंवा रात्रीच्या वेळेस शनिवारी रविवारी जेव्हा हे सगळे युवा त्यांचे भविष्यातले त्यागी शिष्य त्यांच्याकडे निवासाला यायचे, तर ते बघायचे की रात्री ठाकूर एकटेच काहीतरी बडबड करत आहेत. माताजींनी सुद्धा हे बघितलंय, इतर भक्तांनी सुद्धा बघितलेलं आहे. तर हे अलौकिक दर्शनाचा नेमका अर्थ काय? अलौकिक, त्याला प्रत्यय हा शब्द वापरलेला आहे. या शब्दाचा अर्थ काय आपण आधी बघूया. पहा, शब्द बिलकुल स्पष्ट आहे. अलौकिक म्हणजे जे लौकिक नाहीये. जे लौकिक नाहीये म्हणजे काय, की जे आपल्या या इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला दिसत नाही, किंवा या कानाने ऐकू येत नाही, किंवा या त्वचेने त्याचा स्पर्श घेऊ शकत नाही. ही स्थितीच फार वेगळी असते. आणि म्हणून त्याला
ज्या गोष्टी आपल्या या पाची इंद्रियांच्या पलीकडे आहे, तो प्रत्यय भगवान श्रीरामकृष्णांना होत होता. आपल्याला याच्यावरती विश्वास का होत नाही? कारण की आपलं मन कधी पण या मायाच्या राज्याच्या पलीकडे कधी जाऊ शकला नाही. जर आपलं मन कधी पण एखाद्या माणसाने कधी साखर बघितलीच नाहीये आणि आपण किती साखरचे गोडवे गायलेत, तर त्या माणसाला काही कळेल का? शक्यच नाहीये. जर आपलं मन कधी या मायाच्या राज्याच्या पलीकडेच गेलेलं नाहीये, तर त्याच्या पलीकडे काही प्रत्यय, काही अनुभव येतात, हे आपल्याला कसं समजेल? ज्या दिवशी आपण सुद्धा साधना करून नेती करून आपलं मन ह्या ज्या तुम्ही आणि मी या भावनेच्या पलीकडे जाईल, हे जे काळ, कार्यकारण भाव आणि अवकाश याच्या पलीकडे जाईल, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने अलौकिक प्रत्यय आत्ता म्हणजे आपल्या मनामध्ये अविश्वास निर्माण का होतो की शक्यच नाहीये का? आपल्याला हे जग इतकं सत्य वाटतं, इंद्रियांनी जे ग्राह्य करत असतो त्याच्या पलीकडे काही असू शकते आपल्याला. आता ठीक आहे, मग लिहिलंय महाराजांनी म्हणून हे करतो, पण ज्या दिवशी आपल्याला अनुभूती होईल त्या दिवशी खरंच विश्वास बसेल. गुरुपौर्णिमेच्या व्याख्यानामध्ये स्वामी विवेकानंदांनी ठाकूरांबद्दल म्हटलंय की ही वॉज लव्ह पर्सोनिफाईड. ते सांगत असताना मी एक वाक्य बोललो होतं की स्वामीजींनी असं म्हटलंय की आमच्या आईवडिलांनी सुद्धा आम्हाला काय प्रेम केलं असेल असं प्रेम त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि या वाक्याची याला पाठिंबा, दुजोरा किंवा असंच वाक्य प्रेमानंदजी महाराज सुद्धा बोललेले आहेत. आणि तेव्हा हे बोलताना मी म्हटलं होतं की या वाक्यावरती आपला विश्वास बसणं शक्य नाहीये. का नाहीये? बिलकुल हेच कारण आहे. ज्यांनी प्रेम केलं ते मायाच्या पलीकडे होते आणि त्या स्थितीतून त्यांनी प्रेम केलं, आणि ज्यांच्यावरती प्रेम केलं ते सुद्धा मायाच्या राज्याच्या पलीकडे होते. तर हे अलौकिक प्रत्यय केव्हा येतात, किंवा याची सत्यता आपल्याला केव्हा पटते? जेव्हा आपण सुद्धा त्या मायाच्या राज्याच्या पलीकडे जाऊ. त्याच्या आधी श्रद्धायुक्त मनाने विश्वास ठेवलं तर आपली प्रगती लवकर होईल की नाही हे शक्य आहे. आणि ज्यांनी ठाकूरांना बघितलंय म्हणजे त्यांना अलौकिक प्रत्यय कदाचित होत नसतील, पण त्यांनी ते सगळं सांगितलंय ना, स्वामीजींनी, राजा महाराजांनी, शिवानंदजी महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे सगळं. तर त्यांना जे अलौकिक प्रत्यय का व्हायचे? कारण की जी आपण चर्चा केली होती, मनाद्वारे मनाच्या पलीकडे जाणं, मनोनाश करणं. आणि हे ठाकूरांकरता इतकं सहज शक्य होतं, फार सहज शक्य होतं. आणि याच अलौकिक दर्शनाच्या संदर्भामध्ये एक फार महत्त्वाचा सिद्धांत किंवा एक तत्व मांडू इच्छितो. पीस काढण्यासारखं आहे ते, पण कुठेतरी आपण मायाच्या राज्यात राहतो ना. स्वामीजींना सुद्धा विश्वास व्हायचा नाही बरं. अखंडाच्या राज्यातले ध्यानसिद्ध स्वतः ठाकूर म्हणायचे, आणि हेच नरेंद्रनाथ त्यांच्या तोंडावरती त्यांची टिंगल करायचे की तुम्ही काय भावतारणीशी बोलता वगैरे, मला काही विश्वास नाही याच्यावरती, आणि खुशाल टिंगल करायचे. आता स्वामीजींना जर विश्वास होत नसेल तर तुमची माझी काय गत? तुम्ही मी कोणत्या शेतातला भाजीपाला? आणि हे दर्शन झाल्यानंतर सुद्धा स्वतः श्रीरामकृष्णांना कधी कधी अविश्वास व्हायचा की माझे हे दर्शन सत्य आहेत की नाही. विज्ञान महाराजांनी एक घटना बघितलेली आहे, वाचली असेल आपल्या सर्वांनी, की एकदा त्यांचे दर्शन झाल्यानंतर माझे हे दर्शन सत्य आहेत की काय, नुसतं एक भ्रमच आहे म्हणून त्यांनी ते नहबतच्या समोर उभे होते. आणि तेव्हा आणि नहबतच्या एक कोपऱ्यामध्ये जिथे आपल्या माताजी राहत होत्या तिथे एक मोठा दगड होता. आणि ठाकूरांनी लिटरली ही प्रार्थना केली की आई, तुझे झालेले दर्शन जर हे सत्य असतील तर हा समोरचा दगड हा उड्या मारेल. आणि लिटरली त्या दगडाने जसे लहान मुलं उड्या मारतात तसे तो 3दा तो दगड त्यांनी उड्या मारल्या, आणि मग कुठे ठाकूरांना विश्वास झाला. आणि ही घटना
विज्ञानानंदजी महाराजांनी त्यांच्या मागे उभे होते, ते बघितली आहे, त्याची नोंद आहे. कसं आहे, आपली गत कशी बंधू भगिनींनो, की आपल्याला डोळ्याने बघितल्याशिवाय, कानाने ऐकल्याशिवाय किंवा कोणीतरी बघितलंय का? मग ठीक आहे. आपल्या सर्वांकरता या घटना घडलेल्या लक्षात ठेवा. कारण की नरेंद्रनाथ तर शेवटी अखंडाच्या घरातले होते, ध्यानसिद्ध होते. ठाकूरांना माहिती आहे की त्यांना कसं वेळ आले की नरेंद्रनाथ कसं बदलणार आहे. जे नरेंद्रनाथ मूर्तीपूजेला मानत नव्हते, त्यांनीच बेलूर मठामध्ये दुर्गापूजा सुरू केली आहे. याच्या पलीकडे अजून ठाकूरांचा काय महिमा गायचा. आणि असे अनेक गोष्टी आहेत. तर म्हणण्याचा अर्थ काय, की ठाकूरांचे हे सगळे अलौकिक प्रत्यय ज्याची आपण वाचत असतो, हे सगळं जेव्हा त्यांचं मन सहजपणे मायाच्या पलीकडे जायचं आणि जी चर्चा करतो आपण निर्विकल्प समाधी आणि भावमुख, त्यांना भावतारिणीने आज्ञा दिली होती की तुम्ही भावमुखात राहा, असं त्यानं सांगितलेलं होतं. आणि या सगळ्या दर्शनाच्या संदर्भात जे आपल्याला एक डाऊट्स होत असतात, कधी कधी विश्वास होतो, कधी कधी थोडासा एक अविश्वास निर्माण होतो. आपली हीच गत असणार जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये योग्य ती साधना होणार नाही. आणि त्याच मार्गातून आपल्याला चाचपडत कधी विश्वास कधी अविश्वास असं दोलायमान स्थितीमधूनच आपल्याला, पण फक्त आपली साधना, आपली उपासना ही आपल्याला घट्ट पकडून ठेवायची, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या दर्शन हे योग्य म्हणजे खरे आहे की नाही या संदर्भात अजून एक त्यांनी परीक्षा घेतली होती आणि ती सांगून मग तिथे थांबूया, वेळ आधीच संपलेला आहे. की त्यांना पहिले दर्शन झाल्यानंतर म्हणजे भावतारिणीचं दर्शन त्यांना जे झालं होतं, ते म्हणजे एक चैतन्याचा समुद्र त्यांच्यावरती लाटाच्या लाटा उमटत आहेत आणि त्या समुद्रामध्ये ते बुडून जात आहे अशी त्यांना अनुभूती झाली आणि ते बिलकुल बेशुद्ध पडले जेव्हा ते तलवार घेऊन आपल्या मानेवरती फिरवायला गेले होते. पण हे सत्य आहे की नाही, एक तर दगडाची घटना आपण चर्चा केलीच, त्याच्याच काही महिन्यानंतर ठाकूर म्हणजे त्याच्यानंतर बरेच घटना घडलेल्या आहेत, बरेच दर्शनं सुद्धा झालेली आहेत. पण हे सगळे दर्शन सत्य आहेत का, याची त्यांना पुन्हा एक खात्री करून घ्यायची होती. आणि इतक्यामध्ये त्यांचा विवाह पण आपल्या माताजींसोबत झालेला आहे. तर ते जयरामबाटीला गेले असताना त्यांच्या मनात पुन्हा प्रश्न हा निर्माण होतो की माझे दर्शन सत्य आहेत की नाही. तर ते ते विचार करतात आणि किंवा आईला मागणी मागतात की भावतारिणीला, की आई, हे जर माझे सगळे दर्शन सत्य असतील ना, तर या गावातले सगळे मोठे मोठे धेंड येऊन माझा सन्मान करतील. आणि त्या दिवशी खरंच त्या गावातले सगळे ज्याला म्हणतात ना, की पुढारी म्हणणं योग्य होणार नाही, म्हणजे जे सगळे प्रतिष्ठित लोक ते येतात आणि ठाकूरांचा खूप सन्मान करतात. मग ठाकूरांना जरा एक दिलासा मिळतो की खरंच माझे सगळे हे दर्शन ते सत्य आहेत. ह्या घटना का घडल्या किंवा ठाकूरांनी घडवल्या, हे तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य माणसांना हे लक्षात यावं की हे मायारूपी जग मिथ्या आहे. ह्याच्या पलीकडे जे आहे तेच सत्य आहे आणि तेच आपलं खरं स्वरूप आहे. निर्विकल्प समाधी, भाव आणि त्यांचे दर्शन याच्या संदर्भात अजून बरीच काही चर्चा बाकी आहे. त्याच्यानंतर आपण इतिकडे जाऊया, त्याच्यानंतर मग अजून पुढे जाऊया. आज आपली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. येत्या बुधवारी हा वर्ग होणार आहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.